से आपण देतोय मॅन ऑफ द मॅचचा किताब. कामिल ठरले होते मॅन ऑफ द मॅच. चलो जास्त आपण विचारणार नाही. एका बाजूला मॅच देखील सुरुवात झाली है. कामिल क्या कहोगे मैच के बारे में? 6 गेंद और 11 रनों की जरूरत थी. स्ट्राइक एंड पर आप थे और बहुत ही इंपॉर्टेंट मैच वो जीतना बहुत जरूरी था. क्या कहोगे, क्या माइंड में सेट था? मेरे माइंड में ऐसा सेट था कि मेरे को ऐसा लगा था मैं मार दूंगा अगर मेरे जोन में बॉल मिली तो, बट मेरे जोन में ही सब बॉल डाल रहा था वो, तो मेरे को तो लगा था कि मैं मार ही दूंगा, बट 3 लग गए मेरे. और एक लास्ट क्वेश्चन रहेगा. इतनी बड़ी टूर्नामेंट है, बाइक है, एलईडी स्क्रीन है बैठने के लिए, यहाँ पर सब स्टैंड से, और मैन ऑफ द मैच के लिए खास करके 5 से 6 गिफ्ट है. क्या कहोगे टूर्नामेंट के बारे में? पैसा वसूल मैच. नहीं, बेस्ट टूर्नामेंट है. मैंने तो पालघर में ऐसा टूर्नामेंट देखा नहीं, और हम लोग को चांस मिल रहा है इतना बड़ा टूर्नामेंट खेलने के लिए, तो बहुत बहुत शुक्रिया है जो जिसने भी कमेटी ने रखा है. और बेस्ट टूर्नामेंट है मेरे हिसाब से. तो ग्राउंड भी बहुत अच्छा है, अरेंजमेंट भी बहुत अच्छा है. क्या बात आहे. थँक्यू सो मच. हे होते कामिल मॅन ऑफ द मॅच. मॅच देखील एका बाजूला चालू झाली आहे आणि इम्पॉर्टंट मॅच आहे. मॅचच्या दिशेने वळव्या आणि जशी मॅचला सुरुवात झालीच आहे, आवाज पुनश्च एकदा आपण ऐकूयात. व्हॉइस ऑफ धनसर, अर्थातच व्हॉइस ऑफ पालघर, उत्कर्ष पाटील सरांचा ऑडिओ. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. धन्यवाद. आणि अनुज सरांना आपण ऐकत होतात. आजच्या खऱ्या अर्थाने रात्रीत आज आणि उद्या सलग 2 रात्रींमध्ये ते आपल्या साथीनं जोडले जातील. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. जे प्रेक्षक आता सकाळी 4:30 वाजता जर असतील ऑनलाईन, तर त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. पालघर चषक, एका बाजूला संघ आहे तो म्हणजेच आपण पाहायला गेलो तर उनभाटचा जय हनुमान आणि त्यांच्या विपक्षात विळंगी. एका बाजूला विळंगी म्हटलं की सोज्वल भोईरचं नाव घेतलं जातं, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतात अतिशय सुंदर पद्धतीने, अगदी जबरदस्त पद्धतीने सातत्यानं आपण पाहतायत. एक कीबोर्डिस्ट आहेत आणि त्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये आज खेळाडू म्हणून देखील त्यांची दमखम बघायला मिळाली. पहिलं षटक आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 10 रन, म्हणजेच उनभाटचं जे पॉझिटिव्ह इंटेंट आहे की 10 रन करा आणि त्यानंतर शेवटपर्यंत त्या 60 रन घेऊन चला. वेळेचा विचार केला तर वाजलेत सकाळची गाणी व्हायला हवी. आता सुमितनं सांगितलं ना, सुमित जर बोलला ना की आंब्याच्या झाडाला चिकू येतात, तर मग आंब्याच्या झाडाला चिकूच येतात. समीर जाधव आणि सध्या त्यांनी सांगितलं की गाणी व्हायला पाहिजेत, तर मग गाणी व्हायलाच पाहिजेत. सध्या आपण पाहू शकतात इथे देखील फटका खेळलाय मनगटाच्या साह्याने. एका बाजूला यष्ट्यांच्या मागे संकेश गावड, अगदी तुम्ही त्याला सध्या पाहू शकतात मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रसाद आहेत. षटकातील पुढचा बॉल, यावाला शॉर्ट बॉल होता. क्षेत्ररक्षण चांगले केले हार्दिकने. आता सध्या इथून धावसंख्या आकार घेईल ती म्हणजेच 1 आणि धावांची गती तपासून पाहिली तर आतापर्यंत स्कोर काढला. धावसंख्या 12 रन्स. षटकातील पुढील बॉल, गोलंदाज तयार. यावाला बॉल चांगला होता आणि तिथे देखील आपण पाहतात संकेश याला देखील थोडंसं त्या बॉलनं बीट केलं. एका बाजूला धावसंख्या इथून आकार देखील घेताना बघायला मिळते आणि जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13 या रणसंख्यावरती. षटक क्रमांक 2 सुमित दादा प्रतिष्ठान आयोजित पालघर चषक. फटका चांगला खेळला होता. क्षेत्ररक्षक आहेत त्यांनी देखील तिथे क्षेत्ररक्षण चांगले केले. बॅकअपला खेळाडू आहेत. आता धावसंख्या आकार घेते ती म्हणजे 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर प्रसादनं केले आता गोलंदाजी चांगली. एका बाजूला विळंगी आणि एका बाजूला संघ आहे तो म्हणजेच जय हनुमान उनभाट. सो मी उल्लेख केला ना की जय हनुमान सध्या चर्चेतलं नाव राहिले. आता यावला संकेशकडनं या अपेक्षा नाहीत, त्याला ते बॉल पकडावेच लागतील आणि ते बॉल सध्या नाही पकडत आहेत. आता 1+1 अशा धावसंख्या जर तपासून पाहिल्या तर आता 16 या फलकावरती जाऊन पोहोचतात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. यावला देखील आपण पाहू शकता हा फटका खेळायचा होता, स्लाइस केलं होतं अगदी पॉइंटला आणि त्यानंतर ते मिस टाइम स्ट्रोक सिंगल मात्र इथून देखील मिळाली. आणि षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर आतापर्यंत दुसरं चालू आहे आणि बॉलचा खेळ संपला. 5-17 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवर तयार. फटका इथे चांगला होता. क्षेत्ररक्षण अगदी शेवटच्या क्षणाला तिथे खूप चांगलं राहिलं आणि षटक जर तपासून पाहिलं तर आता संपते ते म्हणजेच दुसरं. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या 17.
अगदी सकाळ झाली आणि सकाळची ही भक्ती गीते. महाराष्ट्रात तुम्ही जन्म घेतला म्हणजेच ही संतांची भूमी आणि या संतांच्या भूमीत अगदी आपण पाहू शकाल हे भक्तिमय वातावरण डीजे विशाल सकाळच्या या सत्रात करतायत. षटक क्रमांक 3 ला सुरुवात संकेश. पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांनी नो बॉल घोषित केला. पुन्हा एकदा सावरलं की सांगितलं की नाही तो बॉल पुढे आहे, म्हणजेच इथून सिंगल मात्र मिळाली. एका बाजूला विळंगीचा संघ खेळतोय मैदानाच्या आत, एका बाजूला संघ आहे तो म्हणजेच उंभाटचा संकेश गावड. विळंगीमधनं सातत्याने चांगलं क्रिकेट आहे. यावेळेला फटका खेळला होता. रनआउटची संधी बनणार का फलंदाज बाद. काही गरज नव्हती स्वयंला इथे या रन घेण्याची आणि आता तो सध्या स्वयं बाद. गॉन. इथे जर तपासून पाहिलं तर सध्या धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचते आणि फटका इथे खेळायचा होता, परंतु प्रचंड वेग त्या बॉलमध्ये आणि तदनंतर तो फटका नाही व्यवस्थित खेळू शकलेत. आता सध्या सिंगल मिळते आणि षटक क्रमांक 3 अगदी जवळपास संपत चाललंय. याच स्कोर कार्डनं पुढे आला तर स्कोर कार्ड प्रोजेक्टेड 74चा दाखवतोय. नरम हाताने कुशालला माहिती आहे की चांगला गोलंदाज आहे, त्याला सन्मान मिळणं गरजेचं आहे आणि तो सन्मान मिळाला. आता धावसंख्या फलकावरती आहे ती म्हणजेच 20. सध्या 4 बॉलचा खेळ संपलाय. सकाळचं सत्र आता आपल्याला पाहायला मिळतं आणि एका बाजूला तो एक शेवटचा मॅच तेही तेवढाच महत्वाचा आहे. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलच्या संपर्कात झालेत खरे. आता बघता बघता रनआउटची संधी बनली का. पंचांनी सांगितले की नॉट आउटचे सिग्नल. आता सध्या हा बॉल जर तपासून पाहिला तर पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. या व्हाईट बॉलच्या साह्याने 1+1 म्हणजेच आता स्कोर कार्डला 22 धावा या धावफलकावरती आहेत. बघा ॲक्शन रिप्ले, ते घडलं काय होतं. हा बॉल तदनंतर कीपर थोडेसे चुकले. यावाला फटका काय कडक खेळला. क्लास टायमिंग आणि गेट इट 4 रन्स. स्कोर कार्डला आता धावांची गती 26. या वळला क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. शॉर्ट बॉल वरती मात्र विकेट मिळाली आणि प्रचंड वेगानं तो बॉल हाताळला. फलंदाज बाद. गॉन. थँक्यू. 3 षटकांचा खेळ संपतो आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 26 रन. आता सध्या गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात. प्रसाद यावाला फटका तर खेळला. क्षेत्ररक्षण चांगलं. शेवटच्या क्षणाला शेवटपर्यंत बॉलकडे पाहत राहिले. थोडेसे बॅटच्या मुवमेंटवरती बॅटच्या फ्लोवरती फिरले होते आणि त्यावेळेला आपण पाहू शकतात. आता सध्या तो डॉट बॉल प्रसाद आलेत. पहिल्या षटकात ज्या प्रसादनं 6 रन खर्च केले, आता तोच प्रसाद पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरे आणि संघासाठी जर तपासून पाहिलं तर हे 4थं षटक. फटका इथे देखील खेळायचा होता. फुलर लेनच्या बॉलला आता आशिष थोडेसे नाराज. खेळायचा होता त्यांना हा फटका. बिटवीन द गॅप नाही खेळू शकलेत व्यवस्थित. आता याहीवाला व्हाईट बॉल. प्रसादला गोलंदाजी तुम्ही 4 प्लेयर कुठे ठेवलेत त्या हिशोबाने टाकायची. आता ती सध्या तो टाकण्याचा प्रयत्न करतोय खरा, परंतु त्यावेळेला आशिषने या बॉलला व्हाईट बॉलवरती त्या बॉलला जाऊ दिला. आता रनआउटची संधी. फेकी खराब. सिंगल मात्र मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 28 वरती 3 बॉलचा काही संपला. आजच्या रात्रीतला मात्र हा अगदी शेवटचा मॅच. इथे देखील नरम हाताने खेळलं. या स्कोर कार्डवरती आता विळंगी संघाचा दबदबा का दिसतोय, कारण त्यांनी उंभाटच्या सर्वाधिक महत्वाच्या साईडला आता शांत केलेत. ज्या आशिषनं सध्या 12 बॉलमध्ये 8 रन केलेत. हा स्वाभाविक त्याचा आशिषचा खेळ नाही. सातत्याने 12 मध्ये 20, 12 मध्ये 25 हा त्याचा खेळ आहे. शॉर्ट बॉल होता आणि त्या शॉर्ट बॉलमध्ये आता सध्या खराब क्षेत्ररक्षण. अगदी खराब. मॅचमध्ये सगळं व्यवस्थित होतं, त्यावेळेला क्षेत्ररक्षण खराब झालंय.
शेवटचा बॉल आहे. आता सध्या चौथं षटक, यानंतरचा सामना तोही तेवढाच महत्वाचा. यावेळेला आपण पाहतात फुलर लेनचा बॉल, त्या फुलर लेनच्या बॉलवरती नाही कनेक्शन झाले आणि सिंगल मिळाली. सिंगलच्या साह्यानं षटक क्रमांक आपण पाहतात चौथं संपलं. 34 रन. आता उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे. पाहूया 12 बॉलमध्ये काय होतं. यस डीजे. जाऊया मॅचकडे. षटक क्रमांक सध्या आता चालू झाले 5वं आणि या 5व्या षटकात पुन्हा एकदा संकेश आलेत. संकेशला आपण पाहू शकता, जो सध्या गोलंदाजी मार्कवरती आहे आणि तो महत्वाचा गोलंदाज विळंगी संघासाठी. पुन्हा एकदा फटका खेळायला खऱ्या. हार्दिकने मात्र जीवाच्या आकांतीने तिथे क्षेत्ररक्षण चांगले केलं, परंतु सिंगल तिथून परिपूर्ण झाली. आता एका बाजूला हर्षल आहेत. त्या हर्षलनं 6 बॉल 6 चौकार सरावलीच्या मैदानात खेळले खरे. त्या हर्षलकडनं आपण पाहतात पंचाळीच्या मैदानात. आणि तदनंतर आपण पाहू शकता त्या हर्षलसाठी आता गोलंदाजी इथून चांगली करतात ते म्हणजे संकेश. बॉल पडल्यानंतर आतल्या बाजूने वळाला. 35 रन. बॉलचा खेळ संपलाय तो म्हणजेच 3. आता येणारे आणखीन 3 बॉल. स्कोर कार्ड थोडंसं शांत झालंय आणि रुसले की काय बॅटिंग टीमवरती. इथे देखील आपण पाहतात नरमाताने खेळले. सिंगल मात्र मिळाली आणि या सिंगलच्या साह्याने आता 36 रन. बॉलचा खेळ इथून बाकी असेल तो म्हणजेच एकंदरीत 8. हे 8 बॉल संपल्यानंतर टार्गेट किती सेट करेल उनभाट, काही प्रश्न आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये जर तपासून पाहिलं ना तर आता सध्या 36-36ला 2 ही स्थिती. 16 बॉलमध्ये 14 रन आशिषचे आहेत. आता फटका फसला आणि फलंदाज बाद. 17 बॉल 14 रन करत फलंदाज बाद होतात आशिष. शेवटचा बॉल असेल आणि या शेवटच्या बॉलला खेळण्याकरिता या षटकातील निखिल दाखल झालेत. यानंतरचं एक षटक तेही महत्वाचं आहे, परंतु विळंगी संघाने आतापर्यंत उनभाटला शांत केले. इथे देखील बाटची कड आणि पंचांनी मात्र बोट उचलले आकाशाकडे. विकेटचं पतन तुचल में आया, ही सध्याची स्थिती आपल्याला बघायला मिळते. खूप चांगला कॅच. विकेटचं पतन फलंदाज बाद. विळंगीची मात्र खूप छान पद्धतीने गोलंदाजी राहिली आणि आता विळंगी संघ थोडा या मॅच मध्ये आता लीड करतोय. थँक्यू. 36 धावा धावफलकावरती आणि आता उर्वरित जर तपासून पाहिलं तर 6 बॉलचा खेळ बाकी असेल. या मॅचला विनर मॅच एका बाजूला मनोर या संघासमोर खेळताना बघायला मिळेल. वेळेचा विचार केला तर आता 5 वाजलेत. समीर, उद्या संध्याकाळी ॲक्युरेट सामने चालू व्हायला गरजेचं आहे. आता इथून आम्ही सरळ कामाला चाललोय. फ्रेडून फार्मास्युटिकल 6 वाजता आणि फर्स्ट शिफ्टचं कार्यभाग आहे आजचा. इथून रनआउटची संधी बनेल का? फलंदाज बाद. हर्षल देखील बाद. सोजवलचं क्षेत्ररक्षण चांगलं आहे.
सध्या षटक क्रमांक चालू झाले ते म्हणजेच शेवटचं. याही वळला क्लीन बोल्ड. भावेशला मात्र तो बॉल नाही समजला आणि तो फलंदाज बाद गॉन. आता सध्या 36ला 6 षटक क्रमांक 6 आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आत. एका बाजूला मनीष आणि मनीषच्या साथीनं वैभव. याला आपण पाहू शकता. मनीष आलेत अगदी मजबूत बांध्याचा उंच पुराचा खेळाडू. डेलिब्रेट इथे आपल्याला पाहायला मिळतो. आता गोलंदाजी चांगली होते. सध्या आपण पाहू शकता शेवटपर्यंत हेच गाणं वाजायला पाहिजे. समीरनं सांगितलं आता शेवटपर्यंत हेच गाणं वाजणार. तुम्हाला आम्ही हळदीत घेऊन जाऊ. आता विशाल सांगतात की त्या ऑडिओ क्लिप देखील वाचतील. आता सध्या 37 धावा धावफलकावरती. बघा ऍक्शन रिप्ले त्या फटक्याचा आणि तदनंतर इथून आपण पाहतात सिंगल मात्र मिळाली. आता या सिंगलच्या साह्यानं आता वैभव केंडू हा सध्या दाखल झाला. वैभवसाठी मात्र हा शॉर्ट बॉल होता. रनआउटची संधी बनेल का? फलंदाज तिथे पोहोचलेत सिंगलसाठी परिपूर्ण. विळंगी संघाचं कौतुक करावं लागेल, ज्यांनी पहिल्या षटकात 10 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. चांगली गोलंदाजी कशी करता येईल या सगळ्या गोष्टींकडे पुढे आले. आता धावसंख्या फलकावरती 38 आहेत आणि 38ला 6 पुढचा बॉल. फटका इथे देखील खेळलाय. सिंगल मात्र मिळेल आणि 39 धावा धावफलकावरती. 40चं टार्गेट आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 40 रन्स 40 धावा. पाहूया आता विळंगी कुठल्या पद्धतीने खेळ करेल.
चला आता सेकंड इनिंगला सुरुवात एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतात हार्दिक आणि हार्दिकच्या साथीने नॉन स्ट्रायकिंग एंडला कृतिक. या बॉलला एका बाजूला हार्दिक आणि एका बाजूला कृतिक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. ज्या सफाळे क्रिकेटवरती सध्या लो गट या स्पर्धेमध्ये ज्याचं नाव सातत्याने चर्चेत राहतं तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असताना आपल्याला बघायला मिळतोय. दोन्ही देखील युवा खेळाडू आहेत. एका बाजूला कृतिक, एका बाजूला हार्दिक. या हार्दिक सारखा हाड कोणीच नाही. विळंगीमधनं अनेक सायकली ज्याने मॅन ऑफ द सिरीजच्या घेतल्या आणि तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आता या बॉलला त्याने सेन्सिबल क्रिकेट, पहिल्या 2 बॉलवरती संधी घेतली, आता या बॉलवरती सिंगल घेतला आणि या सिंगलच्या साह्याने जर तपासून पाहिलं नाही तर धावसंख्या फलकावरती 3 बॉलचा खेळ संपला आणि 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 1 रन. गोलंदाज तयार. याही बॉलला आपण पाहताय तर फटका खेळायचा होता. कुशालचा मात्र चेंडू आणि चेंडू चांगल्या पद्धतीने. एका बाजूला विवेक मोरे यांना देखील आपण पाहतायत. आता सकाळ झाले 5 वाजता आणि 5 वाजता मेसेज कुणाला करतात ते त्यांनाच माहिती. आता वय देखील 29 झालं. विवेक आटपून घ्या. याही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. आम्ही आता 26ला आहोत, 27ला आम्ही वाजवणार, परंतु तुम्ही 29चे झालं त्याच्याकडे लक्ष असू द्या. सध्या स्कोर कार्डला जर तपासून पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 2. फटका इथे देखील खेळायचा होता. ब्लॉक पद्धतीचा चेंडू. सिंगल मात्र मिळते आणि या सिंगलच्या साह्याने षटक क्रमांक आपण पाहतात. पहिलं संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ ज्यावेळेला संपला. आज कम्पेअर उनभाटकडे 10 होते, विळंगीकडे 3 आहेत. फायनल टोटल झाले ती म्हणजे 40. थँक्यू. इथे आपण पाहू शकाल समीर जाधव ऐकायला तयार नाही. आता सध्या त्यांनी ते फायर वर्क आहे ना, त्यांना सांगितलं की आणलं ना तर मग पैसा वसूल करणार. सकाळी 9 वाजले तरी ते चालू ठेवणार. मॅच चालू राहिला ते चालू राहणार प्रत्येक बॉल मागे. या बाजूला यतीन पाटील, सूरज आहेत, पियुष आहेत, सुमित दुबे आहेत आणि संपूर्ण या स्पर्धेसाठी जे मात्र आमचे महत्त्वाचे आयोजक राहिले कुणालजी मात्रे ते दिसत नाहीत. ते कुठे आहेत ते सध्या. कुणाल खेळपट्टी, जी खेळपट्टी प्रत्येकाच्या प्रेमात पडली, त्या खेळपट्टीसाठी ज्यानं फक्त वेळ नाही तर आपला घाम गाळला, त्याच्या साथीनं यतीन पाटील, त्याचं देखील कौतुक करावं लागेल, ज्यांनी खऱ्या अर्थानं खूप सुंदर क्रीडा पोषक अशी ही खेळपट्टी उभी केली. आणि तदनंतर आपण पाहू शकता आज ती खेळपट्टी अनुज सरांनी जो उल्लेख केला ना की ही वर्षानुवर्ष चालणारी खेळपट्टी आहे आणि छान पद्धतीनं यतीन पाटील यांचं कौतुक करावं लागेल. एका बाजूला कुणाल माणिक म्हात्रे हेही नाव पालघरमध्ये मागील 20 वर्ष जर तपासून पाहिलं तर फार मोठं नाव होतं. माणिक म्हात्रे आज आणि माणिक म्हात्रे इथून 25 वर्षापूर्वी या माणिक म्हात्रेचा हात कोणी पकडणार नव्हतं आणि ते माणिक म्हात्रेंचे चिरंजीव अर्थात कुणाल माणिक म्हात्रे ऑन साईडला फटका खेळला. क्षेत्ररक्षण स्वयंनं चांगले केले. तिथे आपण पाहू शकता आता धावसंख्या फलकावरती आकार घेईल 1 ने. शॉर्ट बॉल होता. शॉर्ट बॉलचा वापर करण ठाकूरला आपण पाहताय. सनोज याला देखील आपण पाहतात. सनोजला संध्याकाळी कुणालनं कसली तरी अपॉइंटमेंट दिली होती परंतु पोहोचू शकला नाही वेळेत. ते त्याला आम्ही सांगणार मॅच संपल्यानंतर ते काय होतं. कुणाल जर तिथे असेल तर त्याला समजून जाईल की विषय काय आहे. फटका इथे खेळला आणि क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि आता या मॅचमध्ये समीकरण जर तपासून पाहिलं ना तर बॉल आहेत तुमच्याकडे 25 बॉलमध्ये रन करायचे 33. पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम अगदी डोळ्यात तेल घालून. बघा कॉमेंटेटरला कसं असतं, रिलीव्ह असतो एक मॅच किंवा एक इनिंग. लाईव्हवाल्यांचं कसं असतं, त्यांच्याकडे देखील जे ऑपरेटर असतात त्यांच्याकडे संधी असते की थोडंसं इथून तिथे होता येतं, परंतु जे कॅमेरामॅन आहेत त्यांच्यासाठी या गोष्टी मी म्हणेन की फारच कठीण. आणि ते कॅमेरामॅनला सलाम आहे. सूरज उपाध्यायला ऑन स्क्रीन आपण पाहताय. अगदी इंजमाम उलखला लाजवतील ज्या पद्धतीने शरीराची बांधणी. आणि त्यांना तुम्ही अनेक वेळा पाहू शकता ते कधीही मैदानाच्या आत खेळायला तर त्यावेळेला ते टी शर्ट्सवरती नसतात, संघाची जर्सी असते त्याच्यामध्ये नसतात, त्यांची फॅन्सी टी शर्ट असते. सगळ्यांमध्ये वेगळा सूरज उपाध्याय कल्लू आणि तो आपल्याला पाहायला मिळतोय. कल्लू मामा. स्कोर कार्डला धावांची गती जर तपासून पाहिली नाही तर आता जाऊन पोहोचते 8. 24 बॉलमध्ये 32 रन करायचे आहेत. गोलंदाजी मार्कवरती खुशाल आणि तो दाखल झाला मैदानाच्या आत.
कुशालला आपण पाहतायत, ज्या कुशालकडे लेग ब्रेक तिखट आहे, ज्या कुशालचा लेग ब्रेक समजणं थोडंसं कठीण असतं. विळंगी संघाला 24 मध्ये करायचे आहेत 32. 8 धाव्यांचा डिफरन्स, 3 चौकारांचा फरक. निनामाताने खेळल्या, बॉल चालल्या गली पॉइंटला. तिथून आपण पाहतात सिंगल आणि या सिंगलच्या साह्याने आता इथून इझिली डन आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या जर तपासून पाहिली तर आतापर्यंत 9 वरती 23 बॉल आणि 23 बॉलमध्ये रन करायचे 31. फटका इथे खेळलाय, रनआउटची संधी बनेल का? आणि इथून आपण पाहतात 1 रन. एका बाजूला संघ उनभाटचा, एका बाजूला संघ विळंगीचा. जिंकणार कोण हाच तर प्रश्न आहे. आज पालघरमध्ये कशी स्पर्धा भूतोना भविष्यती आपण पाहू शकता. एका बाजूला फ्रीज आहेत, तिथे मात्र ड्रिंक्स आहेत आणि 10,000चे ड्रिंक्स एका रात्रीसाठी मात्र अवेलेबल केले होते आणि तेही आपल्याला पाहायला मिळतात. हे दमदार नियोजनच करू शकता. आणि पालघर चषक स्टेडियमच्या लाईट पहिल्यांदा आणि या सगळ्या गोष्टी आहेत. फटका इथे चांगला, बॉल चालला बिटवीन द गॅप, क्लास स्ट्रोक. आणि ते किती आहेत, ते काय आहेत हे समजले ज्या वेळेला तर आलेत तेव्हापासून त्यांचं तेच चाललंय. इथे देखील आपण पाहतायत फटका तर खेळला खरा आहे जागृत. खरं आहे ते. सध्या 19 बॉल आणि 19 बॉलमध्ये रन करायचे, ते म्हणजेच मॅचला जिंकण्यासाठी 25. मॅचचं समीकरण थोडंसं पुढे येत चाललंय. यावाला फटका क्लास आहे. बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर, गुडघा वाकवला आणि बॉलला फोडून टाकलं, तोडून टाकलं सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन. कुणाल माणिक मात्रे ऑन स्क्रीन ते आपण पाहू शकाल. थँक्यू. यतीन पाटील 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 21. यतीन पाटीलचा परिचय तुम्हाला मगाशी देखील दिला की आजवर पालघर क्रिकेटमध्ये ऑफ ब्रेक अगदी क्लास वळवणारा कोणीच नाही. सध्या 18 बॉल 21ची गरज आहे, 19 झालेत. तुमचा एक्स्ट्रा खेळाडू आहे, त्याचं वयवर्ष 18 पूर्ण आहे, त्यामुळे त्याला संपूर्ण क्रिकेटची माहितीची सुजाण माहिती आहे आणि त्या अनुषंगानं तो सगळ्या काही गोष्टी बघतो. आता 18 बॉल 21 पाहिजे तसं कॅल्क्युलेशन दिसतं. थोडं स्पीडअप करा. 18 बॉल आणि 21ची गरज. गोलंदाजी मार्कवरती मनीष, संघाचा उंच पुरा असा मात्र हा एक गोलंदाज. करेबियन यष्टी आणि खऱ्या अर्थानं तुम्ही वेस्ट इंडिजचा जेसन होल्डरला पाहिलं असेल, अगदी 7 फुटी असा मात्र उंच सध्या मनीष. 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये करायच्यात 20. यानंतरचा देखील एक सामना, तोही तेवढाच महत्वाचा. गोलंदाज तयार. फटका चांगला खेळला आणि बॉल चालला बिटवीन द गॅप. 4 रन. सोळा चेंडू आणि आता 16ची गरज. मैदानाच्या आतमध्ये मॅचला जिंकण्याकरिता 16 बॉल आहेत आणि 16 बॉलमध्ये 16 धावा करायच्या आहेत. सध्या कोण जिंकणार आणि कोण हरणार हाच प्रश्न तर सध्या प्रत्येकाला पडलाय. 16 बॉल आणि 16ची गरज असताना गोलंदाजी मार्कवरती तयार. याही मला फटका खेळला. फुलर लेनचा बॉल होता, त्या बॉलवरती आक्रमण मंचा हे नाही झालं. आता 15 चेंडू आणि 15ची गरज. 40 धाव्यांचं टार्गेट ठेवत असताना एका बाजूला मनोरचा संघ वाट बघतोय की आमचा प्रतिस्पर्धी कोण आहे. उनभाटचे खेळाडू आजही आपण पाहतात, रात्री अगदी सकाळी 5:10 झालीत तरी देखील त्यांचे प्रेक्षक हे, मला तरी वाटतं काही प्रेक्षक त्यांचे काही खेळाडू 10ला देखील इथे रात्री पोहोचलेले आहेत आणि इथून आपण पाहू शकता. आता सध्या आपण पाहताय फलंदाज इथे बाद होतील का? यस, मोक्याच्या क्षणाला फलंदाज बाद.
थँक्यू. फेअर बॉल. आता सध्या इथून फलंदाज बाद होताना बघायला मिळत आहेत. फुलर लेनचा बॉल होता आणि त्या बॉलवरती कन्वर्ट नाही करू शकले. आता बॉल आहेत तुमच्याकडे, ते म्हणजेच इथून तपासून जर पाहिले तर निश्चित स्वरूपात स्क्रीनवरती येईल त्या गोष्टी. नाही, फेअरच बॉल आहे. 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये 15ची गरज. नवीन बॅट्समन कोण आहे नवीन? शुभमला आपण पाहताय डाव्या हाताचा तो फलंदाज. आणि सध्या शुभमला आपण पाहू शकतात. एका बाजूला कृतिकने या मॅचमध्ये 9 बॉलमध्ये 13 रन केलेत. आता 14 बॉलमध्ये 15 रन करायचे आहेत. 14 बॉलमध्ये जरी 14 केले तरी संघ मात्र जिंकणार असेल तो म्हणजेच विळंगीचा, कारण एका बाजूला प्रतिस्पर्धी संघाच्या जवळपास 6 ते 7 विकेट होते. इथून विळंगी जो बी संघ आपल्याला पाहायला मिळतोय त्या संघाचा फक्त 1 विकेट बाद झालाय. इथे देखील आपण पाहताय तर सिंगल मात्र परिपूर्ण होईल. या सिंगलच्या साह्याने धावांची गती जर तपासून पाहिली तर आतापर्यंत सध्या आकार घेईल आणि ती म्हणजे जाऊन पोहोचेल. स्ट्रायकिंग एंडला जो फलंदाज कृतिक दाखल झाले ती जमेची बाजू आहे आणि तो कृतिक मैदानाच्या आतमध्ये. धावांची जर गती तपासून पाहिली तर फलकावरती 26-26ला 1. इथे देखील आपण पाहतात सिंगल डबल या खेळाला खूप छान पद्धतीने इथून मात्र हँडल करतात हे दोन खेळाडू. जो जिंकणार तो सरळ मनोर संघासमोर खेळताना बघायला मिळेल. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 13. आणि चौकात किंग, त्याचा ऑन स्क्रीन तो किंग आपल्याला बघायला मिळतो समीर जाधव. आणि मैदानाच्या आतमध्ये देखील अतिशय सुंदर असं नियोजन घेऊन येणारी ही स्पर्धा आणि त्या स्पर्धेचे शिल्पकार समीर जाधव आपल्याला पाहायला मिळतात. यावर आपण पाहतात बॉलला स्टीअर केलं, सिंगल मात्र मिळाली आणि या सिंगलच्या साह्याने आता धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच पुढे. बॉल आहेत 11 बॉलमध्ये रन करायच्यात 12 या मॅचला जिंकण्याकरिता. स्वयं गोलंदाजी मार्कवरती मॅन ऑफ द सिरीज याही खेळाडूने घेतली. आता इथे देखील आपण पाहतात नरमाताने खेळून काढलाय. सध्या सिंगल डबल या खेळाकडे पुढे चाललेत. 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये 11. मॅचमध्ये 10 बॉल 10 जरी केले तरी विजय हा तुमच्या बाजूने असेल, तुमच्या साथीने असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. षटकातील पुढील बॉल. पुन्हा एकदा कृतिकने देखील तेच केले. कृतिकला माहिती आहे की या मॅचमध्ये मोठ्या फटक्यांची गरज का मिळत नाही, कारण इथून 9 बॉलचे 10 करायचे आहेत ना. जरी 9 बॉलमध्ये 9 केले तरी विजय आमचा आहे. एक संधी मिळाली आणि त्या बॉलला जर कन्वर्ट केलं तर मग या मॅचमध्ये विळंगी संघ येऊ शकतो, परंतु विळंगी संघ सांगतात की आम्हाला 9 बॉल 9 ही चालतील. इथे फटका खेळला आणि ती संधी घेण्याचा प्रयत्न केला आणि बॉल मात्र आपण पाहू शकता आता घडलंय काय. स्टम्प्सला लागलाय की नाही या गोष्टी बघायच्या आहेत. पंच येतील तिथे. नॉट आउट इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. रनआउटची संधी तर होती खरी, परंतु त्यावेळेला आपण पाहतायत तो व्यवस्थित नाही कॅरी केला. शुभमचा फटका मी म्हणेन की चुकीचाच होता. त्याला सध्या आपण पाहू शकता व्यवस्थित सिंगलसाठी खेळणं आणि तदनंतर हा फटका खेळण्याचा धाडसी निर्णय. आता 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये 9 अंडर प्रेशर. 8 चेंडू 9ची गरज. 8 बॉलमध्ये 8 केले तर विळंगीचा संघ जिंकतोय, कारण त्यांचा फक्त 1 गडी बाद झालाय.
गोलंदाजीनं जबरदस्त गोलंदाजी, तदनंतर आता फलंदाजीमध्ये देखील चांगली दमखम. इथे देखील आपण पाहतात विकेटचं पतन चुकीच्या क्षणाला. आता मात्र हा विकेट गेला आणि आता संघ जर तपासून पाहिला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करत असताना जय हनुमान उनभाट. आता सध्या 7 बॉल आणि 7 बॉल 9. झुकाने वाला चाहिए. 7 बॉल आणि आता 7 बॉल मध्ये रन करायचे आहेत ते म्हणजेच 9. सात बॉल आणि 7 बॉल मध्ये दावा करायच्या त्या म्हणजेच या मॅचला जिंकण्यासाठी 9. आता मॅच मध्ये थोडस कंडिशन वाढत चालल्यात. फटका खेळला बिटवीन द गॅप, बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. स्टेजवर बसले चला जे स्टेज वरती बसलेत ना, कुठले वाले बोलता तू? डगआउट मध्ये का? डगआउट मध्ये फक्त विळंगी संघ लक्षात घ्या, तुमचा बाकीचा कोणी एक्स्ट्रा खेळू तिथे बसणार नाही. फक्त जी खेळणारी टीम आहे खाली कोणी बसू नका. आणि त्यांना देखील जे खेळाडू बसलेत विळंगीचे, आपण चेअर मध्ये बसा, चेअर मध्ये. आणि तिथे फक्त तुमचे एक्स्ट्रा खेळाडू कोणी नसतील, फक्त तुमचे खेळाडू असावेत, लक्षात घ्या. खालती कोणीच बसू नका. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 5. 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये रन करायचे ते मॅचला जिंकण्याकरिता 5. एक जबरदस्त सामना तुम्हा सगळ्यांच्या भेटीसाठी. एका बाजूला उनभाट, एका बाजूला विळंगी. एक संघ सफाळेमधनं बिलॉंग करतो, एक संघ आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच बोईसर विभागातनं बिलॉंग करतो. उनभाट संघ चर्चेत राहिला. उनभाट संघाची कामगिरी चांगली राहिली मागील अनेक सामन्यांमध्ये, मागील अनेक स्पर्धेमध्ये. क्रिकेटच्या खेळात कधी खेळ बदलेल, कधी वेळ बदलेल याचा नेम नाही. आता सध्या 6 बॉल 5. शॉर्ट बॉल होता, त्या शॉर्ट बॉलवरती आता फक्त सिंगल मिळवली. आता या सिंगलच्या साह्याने आता बॉल आहेत 5 आणि 5 बॉलमध्ये रन करायचे 4. 5 चेंडू आणि 4 धावा 3 केल्या तरी देखील विळंगीचा संघ इथून या मॅचमध्ये विजयाच्या जवळ पोहोचेल. आता 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये रन करायचे आहेत 4. एका बाजूला शुभम, एका बाजूला गौरव. गौरवनं त्या 1 बॉलमध्ये चौकार जो खेळल्याने तो फार मोठा चौकार आहे, तो मॅच विनिंग चौकार होता. आता फक्त तुम्हाला फिनिशिंग टच द्यायचे आहेत. हा डॉट बॉल आलाय, डॉट बॉल आलाय, बॅकफुटला आले आणि बॅकफुटला खेळत असताना आता या मॅचमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. 4 बॉल 4. 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 4 रनची गरज. एका बाजूला शुभम, एका बाजूला गौरव. पहिल्या बॉलवरती चौकार, या बॉलला डॉट बॉल. थोडेसे मागे आले आणि बदलालित्य नाही वर्क केलं. फुटवर्क, युजेस फुटवर्क क्रिकेटमध्ये फार महत्वाचं आहे. गोलंदाज तयार. शॉर्ट बॉल खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि तदनंतर आपण पाहतात आता डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. डायरेक्ट हिट आणि काम हिट. आता सध्या बॅटिंग टीमचा मात्र तो रिव्ह्यू आपण ते घेतलाय तर खरा. उनबाट संघ सांगते की असे सामने अनेक वेळा आम्ही बदलवलेत, ही आमची ताकद आहे. बघा ना, OUT आउट. आउट. बॅटिंग टीमचा. थँक्यू विशाल. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू लॉस. इथे आपण पाहतात फलंदाज OUT आउट होत आहेत. डायरेक्ट हिट लागला आणि फलंदाज बाद देखील झाले. आता सध्या जर तपासून पाहिलं तर इथून या मॅच मध्ये आणखीन चांगला ट्विस्ट. 3 बॉल मध्ये 4. अजूनही
जर विकेट तपासून पाहिले तर उनबाटचे विकेट 6 आणि विळंगीचे विकेट इथून 3 बॉल 4 रन. गोलंदाज तयार. या वेळेला काय जबरदस्त पद्धतीचा हा चेंडू होता. या मॅच मध्ये आता कमबॅक शिरकाव. थँक्यू. आता सध्या 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 4. काय गोलंदाजी केली सध्या आपल्याला पाहायला मिळतोय भावेश. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 4 रन करायचं या मॅचला जिंकण्यासाठी. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार विळंगी संघ. याही वेळेला आपण पाहतायत आता इथे फलंदाज बाद. 1 बॉल आणि 1 बॉल 4. थँक्यू. कुणाल यांच्या शुभ हस्ते सनोज यांचा मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान केला जाईल. या सनोज, तुमचं मात्र इथून आम्ही यथोचित स्वागत आणि सन्मान करणार आहोत. आता 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 4 रन करायचे या मॅचला जिंकण्यासाठी. 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 4 रन. 1 बॉल आणि 1 बॉल 4. काय जबरदस्त मॅच. उनभाटनं शेवटच्या षटकात त्यांना 3 रन फक्त डिफेंड करायच्या होत्या, करून दाखवल्या. गोलंदाज भावेशचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी केली. एका बाजूला त्यांचे बंधू आहेत आमचं धीरज आणि मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती भावेश. 1 बॉल 1 बॉल 4. या वेळेला उनबाट संघानं अगदी हा घशातला घास काढून घेतला. थँक्यू. चला भावेश, या मॅन ऑफ द मॅच साठी जास्त वेळ नाही आपल्याकडे. भावेशांना विनंती आहे की आपण लगेच या नंतरचा तो मॅच आणि मनोहर संघ आपण आपला कॅप्टन देखील पाठवायचा. मॅन ऑफ द मॅच साठी भावेश येतील आणि तदनंतर त्या मॅचचा टॉस देखील होईल. भावेश लवकर. मॅन ऑफ द मॅच भावेश, कारण त्याने 6 बॉल मध्ये 3 रन डिफेंड केले आणि तोच ठरलाय मॅन ऑफ द मॅच भावेश. बॅटिंग नाही चालला. रोहित मोरे, सफाळे ITI आणि रोल नंबर 6 आणि ZOT हे त्यांच्यासाठी लागलेलं तरे सरांचं पद होतं आणि तेच आपल्याला पाहायला मिळतात रोहित मोरे. चला या लवकर या मॅन ऑफ द मॅच साठी भावेशला विनंती आहे की भावेश आपण यावं. मॅन ऑफ द मॅच SG बाट आपल्याला पाहायला मिळेल आणि ती बाट देखील आपण तिथून देणार आहोत. तदनंतर PN स्पोर्ट्स कडनं टी-शर्ट आणि कॅप. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच प्राईम टच यांच्याकडनं खूप जबरदस्त पद्धतीनं हे सध्या कुणाल मात्रेच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. कुणाल माणिक मात्रे हे नाव नाही तर हे ब्रँड होतं पालघरचं. आजही ब्रँडच आहेत, फक्त शेर बुढा हुआ है लेकिन इरादे नहीं बदले उसके अभी भी. आणि तेच आपल्याला पाहायला मिळतात. माणिक मात्रे यांचे सन्स अर्थात आपण पाहतात कुणाल. थोडीशी भीती वाटली त्यांना आता, त्या गोष्टी आहेत खऱ्या अर्थानं. चला टॉस साठी देखील या आणि टॉस करण्याकरिता या शेवटचा मॅचचा टॉस समीर करेल. समीर जाधव, तुमच्या शुभ हस्ते या आजच्या रात्रीतला अगदी शेवटच्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. वरती टॉस करूया. आणि इथे खूप छान पद्धतीनं मालामाल इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅन ऑफ द मॅचचं किताब मी म्हणेन की पालघरच्या स्पर्धेत हे पहिल्यांदा असं काही आहे ना, प्रत्येक खेळाडूला वाटतं की मॅन ऑफ द मॅच मला व्हायचं आहे. मलाही वाटलेलं, परंतु आम्ही नाही जिंकू शकले. हा क्रिकेटचा खेळ आहे. 6 मॉर्निंग शिफ्ट असू दे भाई, तेच मी नाही. चला इथून टॉस समीरच्या शुभ हस्ते केला जाईल. भावेश नाही जास्त वेळ घेत तुमचा, आपण टॉस कडे जाऊया. टॉस साठी कॅप्टन या. अच्छा, रात्रीतला शेवटचा मॅच नाईट क्रिकेटचा इथे आपण पाहतायत. हा पहिला एक्सपिरियन्स आहे की 5:30 वाजलेत. समीर नोट करा भाई, हा आमचा